प्रशासक कालावधीमध्ये गेल्या 2 वर्षांपासून सोलापूर महानगरपालिकेच्या बिकट आर्थिक परिस्थितीचा आणि मनपावरील मोठ्या विविध प्रलंबित देय रकमेचा दायित्वाचा विचार करता आयुक्तांच्या मार्गदर्शनाने लेखा विभागाकडून कडक आर्थिक शिस्तीचे धोरण अवलंबून मनपाची आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न करून महानगरपालिकेवर असलेले मोठ्या प्रमाणातील दायित्व कमी करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी सोलापूर महानगरपालिकेस 250 कोटी स्वहिस्सा भरायचा होता. त्यापैकी 103 कोटी रक्कम महापालिकेकडून जमा करणे प्रलंबित होते. त्या हिश्श्यानुसार आज अखेर मनपा हिश्श्याची प्रलंबित सर्व रक्कम 103 कोटी जमा करण्यात आली आहे. उजनी ते सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाकडून 382.68 कोटींची योजना मंजूर करण्यात आली. सदर योजनेस महापालिका स्वहिस्सा म्हणून 114.80 कोटी रक्कम जमा करणे आवश्यक आहे. त्यानुसार शासनाकडून प्राप्त पहिला हप्ता अनुदानाच्या प्रमाणात महापालिकेकडून 38 कोटी इतका निधी जमा करण्यात आला आहे. सोलापूर शहरातील नियोजित 2 उड्डाणपुलांच्या भूसंपादनासाठी महापालिकेस भरावयाच्या रकमेसाठी 27.54 कोटींचे कर्ज घेण्यात आले असून त्याची नियमित कर्जफेड ही कार्यवाही महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. सोलापूर महानगरपालिकेमार्फत भांडवली आणि वॉर्ड वाईज निधी अंतर्गत विविध विकास कामे केलेल्या मक्तेदारांच्या बिलांची सुमारे 60 कोटी रक्कम देणे प्रलंबित होती. सदरची सर्व प्रलंबित रक्कम अदा करण्यात आली आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून मनपा कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात असलेले दायित्व होते. महानगरपालिकेकडील पेन्शनर सेवकांचे सेवानिवृत्तीनंतरच्या सन 2016 पासून देय रकमांचे मोठ्या प्रमाणावर महापालिकेवर दायित्व होते. यामध्ये दर महिन्यास त्यांच्या देय रकमा अदा करण्यात येत आहेत. आजपर्यंत रजा वेतनाची रक्कम 6 कोटी 89 लाख इतकी रक्कम अदा करण्यात आली असून याचाच पुढचा भाग म्हणून रजा वेतनाची प्रलंबित माहे-जून 2023 अखेरची 7 कोटी 7 लाख इतकी रक्कम 2 दिवसात अदा करण्यात येणार आहे. यासाठी मनपाची आर्थिक परिस्थितीचा आणि देय रकमेचा ताळमेळ घालून लेखा विभागाचे मुख्य लेखाधिकारी तसेच कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न करून सेवानिवृत्त सेवकांचे सर्व प्रलंबित देय रक्कम येत्या 2 दिवसात अदा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे परिवहन विभागाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मागील 2 वर्षात सुमारे 27 कोटी 24 लाख इतक्या रकमेचे आर्थिक सहाय्य महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. सोबतच परिवहन उपक्रमाकडील पेन्शनरांचे तोषदान रक्कम वेळेत दिली जात नसल्याने पेन्शनर कोर्टात दावे दाखल करतात. यासाठी जवळपास 52 सेवकांची होणारी 31,38,000 इतकी रक्कम अदा करण्यात आलेली आहे. यासोबतच मनपा हद्दीत वेगवेगळ्या योजनांतर्गत होणाऱ्या विविध कामांना कुठेही खेळ न घालता दायित्व कमी करण्याचे मनपा प्रशासनाकडून प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर यांनी दिली. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.